की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती। ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे। अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत। एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे। महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत। ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत। ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणींना आपल्या घराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री महोदय यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि या घोषणेमध्ये आता लाडक्या बहिणींचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। तर आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना जवळपास 20 लाख जी घरं आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत। तर शासनाचा हा जो निर्णय आहे अतिशय मोठा निर्णय असून लाडक्या बहिणींना याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे। आपण पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आहे, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना आता जे घरकुल आहे ते मिळणार आहे। घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 1,30,000 रुपयापासून ते 2 लाख रुपयापर्यंत जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आपण पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी एक बंपर गिफ्ट आहे। आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत 1500 रुपये जो महिना होता तो 1500 रुपये जो महिना आहे तो वाढवून आता 2100 रुपये जो महिना आहे तो केलेला आहे। या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना मोफत गॅस योजना देखील सुरू केलेली आहे शासनाने। आता या योजनेपाठोपाठ शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींना आता 20 लाख घरं जी आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहे। 20 लाख लाडक्या महिला ज्या आहेत ते याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। तर आपण पाहू शकता राज्य शासनाच्या वतीने याची जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणत्या महिला ज्या आहेत याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला याच्यामध्ये अपात्र असणार आहेत याची जी यादी आहे ती शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज यादी जी आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे। आता आपल्याकडे 36 जिल्ह्यामधील जवळपास 20 जिल्ह्यांची जी यादी आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे। 20 जिल्ह्यामधील या ज्या महिला आहेत या महिला याच्यामध्ये पात्र होणार आहेत। ही जी यादी आहे ती संपूर्ण जिल्ह्यावाईज आहे, तालुका वाईज आहे आणि आपल्या गाव वाईज आहे। आपण आपल्या गावाच्या यादीमध्ये जाऊन आपलं जे नाव आहे ते घरकुल योजनेमध्ये पात्र आहे किंवा नाही हे आपण या ठिकाणी पाहू शकता आणि घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो आपण घेऊ शकता। तर याची जी यादी आहे आपण अगदी 2 मिनिटांमध्ये याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण पाहू शकता मुख्यमंत्री महोदय यांनी मोठी घोषणा केलेली आहे। यांनी सांगितलेलं आहे की यापूर्वी फक्त 6 लाख जी घरकुल आहेत ते आपल्याला मिळत होती। आता देशाचे जे ग्रामविकास मंत्री आहे जे ग्रामविकास मंत्री आहे शिवराजजी चौहान यांनी याबाबत मोठी घोषणा केलेली आहे आणि या घोषणेअंतर्गत 20 लाख महिलांचा जो समावेश आहे ते यामध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजे आपण जर पाहिलं तर मागेल त्याला घरकुल या योजनेचा लाभ जो आहे तो आता मिळणार आहे। मागेल त्याला घरकुल जे आहे ते मिळणार आहे। लाडक्या बहिणींचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे। तर आपण पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग बातमी आहे, अतिशय आनंददायी बातमी आहे। या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावरती ही जी योजना आहे शासनाच्या वतीने राबवण्यात आलेली आहे। तर आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना याचा मोठ्या प्रमाणावरती जो फायदा आहे तो होणार आहे। तर याच्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे, यामध्ये ऑफलाईन स्वरूपामध्ये देखील अर्ज आहे। तर तो अर्ज देखील कशा पद्धतीने करायचा याबद्दलची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी विनंती करेल की हा जो व्हिडिओ आहे अतिशय लहानसा व्हिडिओ आहे। आपली जी यादी आहे आपल्या यादीमध्ये जर नाव असेल तर याच्यामध्ये आपण लाभ घेऊ शकता। तर अर्ज कसा करायचा, याच्यामध्ये लाभ कसा घ्यायचा, कोणत्या महिला याच्यामध्ये पात्र असणार आहे याबद्दलची माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणी योजनेसाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती जो निधी आहे तो वितरित केलेला आहे। तर याच्यामध्ये लाभ कसा मिळणार आहे याबद्दलची जी माहिती आहे आपण या ठिकाणी सविस्तर स्वरूपामध्ये जाणून घेऊया। आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्राला 20 लाख जी घरं आहेत ती मंजूर झालेली आहेत। लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा, आता घरकुल योजनेतही मिळणार लाभ। तब्बल एवढी घरं जी आहेत ती मंजूर आहेत। आपण पाहू शकता पीएम आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 20 लाख जी नवी घरं आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहे। म्हणजे आपण जर पाहिलं सकाळ समूहाच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींसाठी मेगा गिफ्ट जी आहे ती सादर करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये एवढी घरं मंजूर म्हणजे 20 लाख जी घरं आहेत ती मंजूर झालेली आहेत। तर मी या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती करेल
की लाडक्या बहिणींना या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ती राज्य शासनाच्या वतीने अद्याप सुरू करण्यात आलेली नाही। परंतु जर याच्यामध्ये आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी जाऊन ग्रामविकास अधिकारी यांना भेटू शकता आणि त्यानंतर यासाठी जो अर्ज आहे तो ऑफलाईन स्वरूपामध्ये अर्ज करू शकता। लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण ग्रामसेवक यांना भेटा आणि या योजनेसाठी अर्ज करा। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया शासनाच्या वतीने अद्याप सुरू झालेली नाही। ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून ऑफलाईन स्वरूपामध्ये फॉर्म आपला भरला जाईल आणि त्यानंतर अर्ज जो आहे राज्य शासनाकडे सादर केला जाईल आणि मग या योजनेअंतर्गत आपल्याला लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। अशा प्रकारे आपल्याला यासाठी अर्ज करायचा आहे। आता याच्यामध्ये आपण विचाराल की कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ मिळेल, तर हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो। ज्या लाडक्या बहिणींना पक्क बांधकाम नाही अशा लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना यापूर्वी उदाहरणार्थ एखाद्या लाडक्या बहिणीला जर RCC मध्ये जर बांधकाम असेल किंवा त्यांचं पक्क घर असेल तर अशा लाडक्या बहिणीला या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींना राहण्यासाठी पक्क घर नाही, जसं की पत्रा असेल किंवा छप्पर असेल किंवा कच्चं बांधकाम असेल, तर अशा लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल आणि घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो त्यांना घेता येईल। तर त्यांना देखील विनंती आहे की त्यासाठी जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन अर्ज करायचा आहे। जर पक्क बांधकाम आपलं असेल तर आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही। त्यासाठी मी विनंती करेल की आपण जवळील ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन आपला जो अर्ज आहे तो ऑफलाईन स्वरूपामध्ये सादर करायचा आहे। जसं ऑनलाईन अर्ज सुरू होईल मी आपणापर्यंत याबद्दलची सविस्तर माहिती सादर करेल।